परभणीच्या माळशिरस तालुक्यात 4.5 कोटी खर्च करून पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर। साठवण तलावामुळे दुष्काळी 8 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार। पुण्यात रेल्वे विभागीय कार्यालयात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। मध्य रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी 100 कोटी देऊन सुद्धा स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। निलेश चव्हाण याला शोधण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शोध पथकात वाढ। 3 वरून 6 पथकं निलेश चव्हाणला शोधण्यासाठी तैनात। कोल्हापूरमध्ये वसुली करणाऱ्या ग्रामपंचायत क्लार्कला मारहाण। राधानगरीच्या कौलव येथे उपसरपंचाने केली मारहाण। मारहाण करतानाचा सीसीटीव्ही समोर। नाशिकच्या मल्टीलेव्हल मार्केटिंग कंपनीच्या आउटलेटवर कृषी विभागाचा छापा। कंपनीच्या आउटलेटवर मधून 3050 ग्रॅम खत करण्यात आले जप्त। अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। शेतकऱ्यांचे जनावरांसह शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान। इंदापूर तालुक्यातील अवसरी गावात ढगफुटी सदृश पाऊस। सततच्या पावसामुळे डाळिंब व इतर पिकांचं नुकसान। शेतकऱ्यांची मदतीची मागणी। धुळे सोलापूर महामार्गावरील दुभाजकाला धडकून कारचा अपघात। अपघातात एकाच कुटुंबातील 8 जण जखमी। पुण्याच्या वाकडेवाडी चौकालगत खांबाला धडकून टेम्पोचा अपघात। अपघातात टेम्पो चालक जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।